शहराच्या मधोमध एका कपड्याच्या दुकानासमोर एक मोठी गाडी येऊन थांबली. ड्रायव्हरने खाली उतरून गाडीचा दरवाजा उघडला आणि त्यातून गुलाबी साडी नेसलेली एक बाई उतरली. तिचं वय 30-32 वर्ष असेल. गाडीतून उतरून ती महिला पटकन दुकानात आली. तिने दुकान मालकाच्या मुलाला रोहनला एक जोरात कानाखाली वाजवली आणि काहीही न बोलता तिच्या गाडीतून परत निघून गेली. त्यानंतर जरा पण वेळ न घालवता रोहन आणि त्याचे बाबा म्हणजे दुकानाचे मालक गणपत शेठ त्यांच्या गाडीतून निघून थेट त्यांच्या घरी आले. घरी आल्यावर ते त्यांच्या सुनेला म्हणाले, हे काय होतं सुनबाई? तू दुकानात येऊन ग्राहकांची गर्दी असताना त्यांच्यासमोर तुझ्या नवऱ्याला कानाखाली का वाजवलीस? गणपत शेठ गुलाबी साडी नेसलेल्या त्यांच्या सुनेला ईश्वरीला म्हणाले. रोहनचे डोळे रागाने लाल झाले होते आणि तो ओरडत म्हणाला, तुझी एवढी हिंमत की तू माझ्या कानाखाली वाजवलीस? बघितलं का बाबा हिचे संस्कार? सुनबाई सुनबाई म्हणून थकत नव्हता ना? सगळ्यांच्या समोर तिने माझी इज्जत उतरवली. आता तुम्ही बघाच मी हिच्यासोबत काय करतो ते. ईश्वरीच्या सासरी तिचे सासू सासरे, तिचा नवरा आणि त्यांची 2 मुलं. 7 वर्षाचा मुलगा आणि 5 वर्षाची मुलगी होती. ईश्वरी आणि रोहनच्या लग्नाला 10 वर्ष झाले होते. तिचा नवरा रोहन त्याच्याच वडिलांच्या दुकानात जाऊन बसत होता. रोहन एक बेजबाबदार आणि बिनकामाचा माणूस होता, कारण त्याला त्याच्या वडिलांचं वडिलोपार्जित दुकान मिळालं होतं. काहीही कष्ट मेहनत न करता तो जास्त शिकलेला नव्हता आणि त्याच्यात एकही चांगला गुण नव्हता. कसं तरी त्याने त्याचं BA पास केलं होतं आणि त्याचं चरित्र पण स्वच्छ नव्हतं. त्याला बाहेरचा खूप नाद होता. गणपत शेठ त्यांच्या सुनेला म्हणाले, तुमच्या नवरा बायकोचं भांडण घराच्या 4 भिंतीच्या आत मिटवायचं होतं. तू असं सगळ्यांसमोर नवऱ्यावर हात उचलायला नको होतास. त्यांना त्यांच्या सुनेच्या असं वागण्याचं खूप जास्त आश्चर्य वाटत होतं. ईश्वरी म्हणाली, बाबा सगळ्यात अगोदर तुम्ही तुमच्या मुलाला विचारा की त्यांनी माझ्यासोबत असं का केलं? काय कमी राहिली होती माझ्या प्रेमात? यांनी त्यांची बायको असताना सुद्धा त्यांच्या दुकानातल्या एका काम करणाऱ्या मुलीसोबत अफेअर सुरू केलं. ईश्वरी जळत्या नजरेने तिच्या नवऱ्याकडे बघत होती. रोहन अडखळत म्हणाला, हे काय फालतू बोलत आहेस तू? माझा कुणाशीही कसलाही संबंध नाही. ईश्वरी म्हणाले, आता तुम्ही आम्हाला अजून अंधारात ठेवायचा प्रयत्न करू नका, कारण माझ्याजवळ खूप पुरावे आहेत जे ओरडून ओरडून हेच सांगत आहेत की तुमचं आणि दुकानात काम करणाऱ्या त्या मुलीचं योगिताचे संबंध आहेत. मी काही दिवसापूर्वी तुमचे आणि योगिताचे व्हॉट्सअपवरचे मेसेज बघितले होते. त्यामुळे मला ते बघितल्यावर अंदाज आला होता की तुमच्या दोघांचं रिलेशन मालक आणि कामगारापेक्षा जरा जास्तच आहे. मग मी आपल्या दुकानातल्या सगळ्यात जुन्या विश्वासू कामगाराजवळ चौकशी केली. मी विचारल्यानंतर त्यांनी पण मला हेच सांगितलं की तुम्ही चुकीच्या मार्गावर चालला आहात. काल मी तुम्हा दोघांना एका कॉफी शॉपवर हातात हात घालून बसलेलं बघितलं होतं. तेव्हा मला समजलंच नाही की मी कशी रिॲक्ट करू ते. मग रात्री मी न खाता पिता तशीच उपाशी झोपले. सगळ्यांना असंच वाटत होतं की माझी तब्येत ठीक नाही. आई माझी तब्येत विचारायला माझ्या खोलीत आल्या होत्या. त्यांना माझं अंग थोडंसं गरम लागलं, त्यामुळे त्यांनी जबरदस्तीने मला दूध आणि बिस्किट खायला घालून तापाचं औषध देऊन झोपायला सांगितलं. सकाळी जेव्हा जाग आली तेव्हा मी बघितलं की तुम्ही दुकानावर गेला होता आणि तुम्ही नाही हे बघून मला खूप जास्त राग आला. त्या रागातच मी दुकानावर आले. तुमच्या असल्या अवैध संबंधाचा परिणाम फक्त माझ्यावरच नाही तर आपल्या मुलांवर आणि सगळ्या कुटुंबावर पडेल. ईश्वरी रडत रडत म्हणाली. तिची सासू सुमनताई पाण्याचा ग्लास हातात देत ईश्वरीला समजावत म्हणाल्या, सुनबाई सगळ्यात अगोदर तू स्वतःला सांभाळ.
शांत मनाने विचार कर. तिच्या सासऱ्यांनी घाबरतच त्यांच्या मुलाला रोहनला विचारलं, सरळ सरळ स्पष्ट शब्दात सांग, सुनबाई जे बोलत आहे ते सगळं खरं आहे का? रोहन निर्लज्जासारखा म्हणाला, हो. आता जर तुम्हा सगळ्यांना समजलंच आहे तर मी स्वीकार करतो की योगितासोबत माझे संबंध आहेत आणि आता मी तिला सोडू शकत नाही. परत एकदा खाडकन आवाज ऐकू आला. एक चापट त्याच्या बाबांनी त्याच्या गालाला वाजवली होती. ते म्हणाले, तुला लाज नाही का वाटली असं वागताना? 38 वर्षाचा झाला आहेस आणि 2 पोरांचा बाप आहेस. चांगले छान हसत खेळत कुटुंब आहे, वेडा झाला आहेस का? असं म्हणत त्यांनी त्यांच्या डोक्याला हात लावला. ईश्वरीची सासू त्यांच्या मुलाला रोहनला म्हणाली, तुला जरा पण लाज वाटली नाही का? तुझ्या बायकोला धोका देताना मागच्या 10 वर्षात काय नाही केलं या मुलीने तुझ्यासाठी? तिला हा धक्का सहन होणार नाही. काहीतरी विचार करायचा होता. तुझ्या बायकोचा आणि पोरांचा काय वाटत असेल त्यांना? सुनवायला तर हे स्वीकार करायलाच किती अवघड होत आहे की तिच्या नवऱ्याच्या आयुष्यात दुसरी कुठली तरी बाई आहे. सुनबाईला ही गोष्ट आतपर्यंत तोडून ठेवेल. तू तर आम्हाला पण सुनबाईच्या नजरेत गुन्हेगार बनवलं आहेस, कारण मीच तर तुला जन्माला घातला आहे, लहानाचं मोठं केलं आहे. त्यापेक्षा मी तुला जन्मालाच घातलं नसतं तर बरं झालं असतं. रोहन म्हणाला, जसं चाललं आहे तसंच चालू द्या, नाहीतर मी ईश्वरीला घटस्फोट देईन आणि योगितासोबत लग्न करेल. हाच माझा शेवटचा निर्णय आहे. 2 लोकांच्या लग्नात कुटुंबाचा खूप मोठा वाटा असतो. नात्यात येणाऱ्या समस्या त्यांच्या मदतीने मोकळेपणाने सोडवता येतात. हेच काम त्याचे आईबाबा करत होते. एकीकडे ते सुनेला सांभाळत होते आणि दुसरीकडे मुलाचा संसार वाचवण्यासाठी त्याला समजावून सांगत होते. रोहनचे बाबा त्याला म्हणाले, हे बघ रोहन, माझा निर्णय पण तुला ऐकावा लागेल. हे घर मी माझ्या कमाईतून बांधलेलं आहे आणि दुकान पण मला वडिलोपार्जित मिळालेलं नाही. दिवसरात्र मेहनत करून मी हे दुकान उभं केलं आहे आणि दुकानावर पण कायद्याने माझाच पूर्ण अधिकार आहे. आज पण या वयात पूर्ण दिवस दुकानात बसलेला असतो मी, कष्ट करतो, काम करतो मी, तर सगळं काही तुझ्याच ताब्यात देणार होतो. पण तुझ्यावर मला कधी विश्वास ठेवावासा वाटला नाही. सुनबाई तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे, पण तू कधी तिला पुढे जाऊन दिलं नाहीस. लग्न झाल्या झाल्या माझ्या सांगण्यावरून सुनबाई जेव्हा दुकानात येत होती तेव्हा तुला तिच्यापासून असुरक्षित वाटत होतं, कारण सुनबाई प्रत्येक गोष्टीत लक्ष घालत होती. तुला 1000 प्रश्न विचारत असायची. ती पूर्ण निष्ठेने दुकान सांभाळायला लागली होती. पण सुनबाई तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे. तिच्यात तुझ्यापेक्षा जास्त क्षमता आहे. हे तुला आवडत नव्हतं. तिच्याशी छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडायला लागलास. तिच्या प्रत्येक कामात, मग तर घरातले का असो नये, तू जाणून बुजून तिच्या कामात चुका काढायला लागलास. तिच्यावर रागवायला लागला. तिच्या मनात नसताना पण तिने तिचा मार्ग बदलला आणि घर आणि मूल सांभाळायला लागली. लक्षात ठेव, जर तू दुसऱ्या लग्नाचा विचार जरी केलास तर या घरातून तुझी कायमची हकालपट्टी होईल. सुनबाई आणि मुलं तर कायम याच घरात राहतील. पण जर तुला या घरातून जायचं असेल तर तू जाऊ शकतोस. एकदा का हे घर सोडलंस तर परत दुकानात यायची चूक करू नकोस. त्या दुकानात नोकरीला असणाऱ्या मुलीला मी आत्ताच्या आता कामावरून काढून टाकतो आणि तुला राहण्यासाठी दुसरा बंदोबस्त कर. त्याच्या बाबांनी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं. रोहन रागात म्हणाला, बाबा तुम्ही माझ्यासोबत असं कसं काय करू शकता? मी तुमचा एकुलता एक मुलगा आहे. तुमच्या म्हातारपणाची काठी आहे. तुम्ही परक्या घरातून आलेल्या तुमच्या सुनेसाठी मला या घरातून हाकलून देत आहात. माझा अधिकार तिला देत आहात. एकदा परत विचार करा बाबा, नंतर तुम्हाला पश्चाताप करायची वेळ येईल. मी कायदेशीर मदत घेईन. रोहन एवढं बोललाच होता तेवढ्यात त्याची आई म्हणाली,
रोहन, तू अगोदर स्वतः काहीतरी बनवून दाखव, मग येऊन बोल आम्हाला. तुझ्या आधाराची गरज नाही. तू आतापर्यंत आमच्यासाठी काय केलं आहेस, जे आम्ही इथून पुढे पण तुझ्याकडून अपेक्षा ठेवू? आमच्या सुनेनेच प्रत्येक वेळी आम्हाला सांभाळलं आहे. आधार आमचा बनली आहे. माझ्या अपघातानंतर मला 4 महिन्यांसाठी बेड रेस्ट सांगितला होता. तेव्हा पण दिवस रात्र तिनेच माझी सेवा केली होती. तू तर तुझ्या फिरण्याच्या नादात मस्त होतास, मौज मजा करण्यात व्यस्त होतास. तुझ्या बाबांना हार्ट अटॅकचा झटका आला होता, तेव्हा तर तू तुझ्या मित्रांसोबत बाहेर फिरायला गेला होतास. तुला समजताच लगेल तेथून माघारी घरी यायला पाहिजे होतं ना तू, पण तू 2 दिवसांनी परत आलास. त्यावेळी पण सुनबाईने घर आणि दवाखाना दोन्ही सांभाळलं. तुला तर हे पण माहीत नाही की तुझी मुलं कितवीत शिकत आहेत. फक्त हक्क दाखवण्यासाठी दुकानात AC खाली आरामात बिनकामाचा बसून असतोच. एकुलता एक मुलगा आहेस म्हणून तुझं चुकीचं वागणं प्रत्येक वेळी माफ करत होतो, पण आज जे तू सुनबाईसोबत वागलेला आहेस, तिची प्रतारणा केली आहेस, त्यासाठी आम्ही तुला कधीच माफ करणार नाही. त्याच्या बाबांनी त्याला स्पष्टपणे सांगितलं की तुला तर कधीच या घरातून आणि बिझनेसमधून बेदखल करायला पाहिजे होतं. पण सुनबाई आणि मुलांच्या तोंडाकडे बघून अजूनपर्यंत गप्प बसलं होतं. तू कितीतरी वेळा हिशोबात गडबड केली आहेस. आमचा अंश आहे म्हणून फक्त चेतावणी देऊन कितीतरी वेळा माफ केला आहे, पण यावेळी माफ करणार नाही. तू या घराला आणि बिझनेसला सोडून आमच्यापासून कायमचा लांब निघून जा. रोहन रागात घर सोडून त्याच्या प्रियसीच्या घरी राहायला गेला. तिचा 1 BHKचा फ्लॅट होता. त्यात ती तिच्या आईवडील आणि लहान भावा सोबत राहत होती. जेव्हा तिला सगळं काही समजलं तेव्हा त्याच्यापेक्षा 10 ते 12 वर्ष लहान असलेली योगिता रोहनला म्हणाली, आता तुमच्या जवळ आहे तरी काय? न राहायला घर, ना पैसा अडका. मग मी तुमच्याशी लग्न तरी का करू? तुम्ही 38 वर्षाचे आहात. तुम्ही 2 मुलांचे बाप आहेत. मी तर आता फक्त 25 वर्षाची आहे आणि आता तर तुमच्याजवळ नाही दुकान आहे, नाही प्रॉपर्टी आहे, ना बँक बॅलन्स आहे. मला माझं आयुष्य तुमच्याशी लग्न करून थोडीच बर्बाद करायचे आहे. मी तुमच्याशी लग्न नाही करू शकत, योगिताने उत्तर दिलं. आता मात्र रोहन ना घरातला राहिला ना दारातला. रोहन परत त्याच्या घरी माघारी गेला आणि त्याने ईश्वरीची माफी मागितली, कारण त्याच्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय उरलेलाच नव्हता. गणपत शेठ म्हणाले, हे बघ सुनबाई, हा पूर्णपणे तुझा निर्णय असणार आहे की तुला तुझ्या नात्याला दुसरा चान्स द्यायचा आहे का नाही. पण ही दुसरी संधी 3ऱ्या 4थ्या संधीत बदलू नये, या गोष्टीचं लक्ष ठेव. तुझ्या निर्णयावर चांगल्या प्रकारे विचार कर. ईश्वरी म्हणाली, मी तुम्हाला माफ करते, पण माझ्या मनात ना तुमच्यासाठी प्रेम आहे, ना आदर, आणि न हे आता माझा तुमच्यावर विश्वास उरला आहे. ईश्वरीने शेवटची चेतावणी देऊन रोहनला माफ केलं. तिने तिच्या मुलांसाठी आणि सासू सासऱ्यांसाठी तिच्या नवऱ्याला हा शेवटचा चान्स दिला होता. एवढ्या वर्षाची साथ आणि एक हस्तखेळतं कुटुंब असताना आपल्या साथीदाराला असा धोका देणे ही खूप चुकीची आणि दुःख देणारी गोष्ट आहे. पण जर कुटुंबातल्या लोकांनी समजूतदारपणाने काम घेतलं, मुलगा चुकीचा असताना सुनेला पूर्णपणे साथ दिली, तर मुलाला चुकीच्या मार्गावरून परत माघारी आणता येऊ शकतं. आईवडिलांनी त्यांच्या मुलाच्या चुकीच्या वागण्याचं समर्थन नाही केलं पाहिजे. उलट कडक निर्णय घेऊन त्याच्या चुकीच्या गोष्टीचा विरोध करायला पाहिजे. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.